हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा. आज मी बनवत आहे दुधी भोपळ्याची भाजी. त्यासाठी मी ते दुधी भोपळा कापून घेत आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मग इथं दुधी भोपळा मी कापून घेत आहे. दुधी भोपळा माझा पूर्ण कापून झालेला आहे. चला तर मग आता मी भाजी बनवते. व्हिडिओ पूर्ण बघा. मस्त कापून झालंय. सर्व भोपळा माझा कटिंग करून झालेला आहे. त्यासाठी घेतले मी इथं मिरच्या, शेंगदाणे, जिरे आणि लसूण. ते मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे. इथं मी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे आणि लसणाची आणि कढीपत्त्याची मी फोडणी देणार आहे. कढईमध्ये प्रथम मी तेल टाकून लसूण आणि जिरे, कढीपत्ता चांगला तडतडून देणार आहे. फोडणी चांगली तडतडली आहे. आता मी दुधी चांगला धुवून परतायला टाकते. दुधी चांगला धुवून मी तेलात टाकून दिला आहे आणि चांगला परतून दिला आहे. त्यामध्ये मीठ पण टाकले चवीप्रमाणे आणि वाटण मिक्सरला एकदम बारीक करून घेतलेलं आहे. आणि दुधीची भाजी मी पातळ बनवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. कोण कोण दुधी भोपळ्याची भाजी पातळ करून खाते मला कमेंट करून नक्की सांगा. कोण कोण सुकी बनवते ते पण सांगा. बघा इथं वाटण एकदम बारीक करून घेतलेलं आहे. आता मी त्यामध्ये ते टाकून देते. दुधी भोपळ्याला शिजायला जरा वेळ लागतो. तोपर्यंत मी भाजी शिजायला टाकली आणि मी आता बाजरीची भाकरी बनवते. दुधीसोबत बाजरीची भाकरी खूप छान लागते, म्हणून मी आज दुधीसोबत बाजरीची भाकरी बनवते. बघा इथं दुधी भोपळा शिजत आहे आणि साईडला मी भाकरी बनवते. इथं मी भाकरी पण बनवून घेतलेली आहे आणि आपला भोपळा पण शिजत आलेला आहे. बघा आता भोपळा शिजलेला आहे. चला तर आपण जेवण करूया. दुधीची भाजी मस्त टेस्टी झालेली आहे. त्याच्यासोबत बाजरीची भाकर तर खूपच छान लागते. जेवण करून झालेलं आहे. आता बघा मी टोकरीमध्ये आळूचे कण लावणार आहे. मी गावावरून माती घेऊन आलेली आहे आणि आळूचे कण पण घेऊन आले आहे. इथं आळू खूप महाग भेटते. आपली स्वतःची असल्यावर आपण कधी पण लावू शकतो आणि आळूच्या पानाच्या वड्या बनवू शकतो. बघा मी टोकरीमध्ये माती आणलेली गावावरून, एकदम काळी काळी मस्त माती आहे. त्यातून मी थोडीशी तुळशीला पण काढून ठेवणार आहे. माती तर माझी कमीच झालेली आहे, पण मी पुन्हा आणून त्याच्यात टाकणार आहे. पण सध्या मी आता त्यातच लावून घेते. तुळशीसाठी मी एका डब्यामध्ये थोडीशी माती काढून ठेवते. तुळस पण मला लावायची आहे. बघा माती मी तुळशीसाठी काढून घेतली आणि त्यामध्ये मी तुळस पण लावून घेते. वरतून पुन्हा माती टाकून देते, म्हणजे तुळस माझी मस्त येणे व्यवस्थित. खाली तर मी तुळस लावलेलीच आहे, पण वरती एक ठेवा बोलली गॅलरीमध्ये, म्हणून मी तिथे एक लावली. आता मी आळूचे कण लावून घेते. मी गावावरून आळू आणलेला आहे, पण तो आळू खूप छान आहे. मी इथे टोकरीत लावते, बघते टोकरीत येतोय की नाही. नंतर मी तुम्हाला दाखवेलच कसा आलाय माझा आळू म्हणून. पण सध्या मी लावून घेते. बघा इथं सर्व कण माझे लावायचं काम चालू आहे. एकदम छान आळूचे कण दिसतात ते गावचे. बघा इथं मी मस्त पूर्ण चारी बाजूने आळूचे कण लावून घेतलेले आहे. आता मी त्यामध्ये पाणी टाकते. थोडं थोडं टाकणार आहे मी. सध्या टोकर उचलून मी कडेला ठेवणार आहे, मग नंतर पुन्हा पाणी टाकेल. पण सध्या आता एकदम सुकी माती आहे, म्हणून मी थोडं पाणी टाकून घेते. मस्तच. आता मी दळण करायला घेते. माझं गव्हाचं पीठ संपलेलं होतं, त्यासाठी मी दळण करायला घेते. गहू तर मी आणले सगळे साफ करून ठेवते, पण दळणाला देते वेळी थोडेसे चाळण मारून चेक करून देते. बघा आता माझं दळण इथं होत आलेलं आहे. थोडंसंच बाकी आहे. तेवढं मी सगळं करून घेते आणि डब्यात मोजून देते पिशवीमध्ये. 11, 12 चेक करून घेते. चुकून खडा गेला असला तर ते काढून घेते. आता सर्व माझं दळण इथे होत आलेलं आहे. आता मी ते मोजून घेणार आहे. बघा दळण माझं मोजून पण झालेलं आहे. लाच राहिलं थोडंसं, ते आता मी टाकून देते आणि चक्कीत दळायला देऊन टाकते.
व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. बघा माझं इथं झालेलं आहे. आता मी ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. बघा इथं मी रेड कलरचं ब्लाऊजवरती अस्तरवरती मार्किंग करून घेते आणि अस्तर कापून घेते. त्यानंतर मी ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. बघा इथं पूर्ण मार्किंग झालेले आहे. आता ब्लाऊज पीसवरती मी अस्तर कटिंग करून ठेवून घेते. इथं ठेवून पण घेतलेलं आहे. आता मी कटिंग करून घेणार आहे आणि ब्लाऊज शिवून घेणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. माझा ब्लाऊज कसा आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. बघा इथं ब्लाऊज कटिंग करून झाला आहे. पाठीमागचा भाग पण मी कटिंग करून घेतलेला आहे. पाठीमागचा मोठा गळा आहे, डीप नेक अस्तरवरती कटिंग करून घेतला आहे. आता ब्लाऊजवरती ठेवून पण मी कटिंग करून शिवून घेते. ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतलेला आहे. आता मी शिवून घेते. पुढचा भाग मी पहिला तयार करून घेतलेला आहे. पुढचा भाग माझा रेडी झालेला आहे. आता मी पाठीमागचा भाग पण पूर्ण तयार करून घेते. पाठीमागचा भाग पण तयार करून झालेला आहे. आता मी ब्लाऊजला बाई जोडून फिटिंग करून घेते. बघा ब्लाऊज पूर्ण रेडी होऊन मी बाई जोडून घेतली आणि फिटिंगची मार्किंग करून घेतली मापाच्या ब्लाऊजवरून आणि माझा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर माझा ब्लाऊज पण कसा झाला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.